नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पसायदान इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी. युवा उद्योजक मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा मशीनविषयी माहिती देणार आहे की जी आपण खेड्यात जरी टाकली, शहरात जरी टाकली, किंवा कोणाला जॉब करण्याची आवड नसेल पण बिझनेस करण्याची आवड आहे, तर 12 महिने 24 तास चालणारा हा व्यवसाय आहे. दिवसाला कमीत कमी 1 ते 2,000 रुपये तुम्ही या मशीन मागे तुम्ही कमवू शकतात. तर ही मशीन आहे दाल मिल. तर दाल मिल विषयी मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या मशिनरी लागतात, किती प्रकारच्या मशिनरी आहेत, काय कॅपॅसिटी आहे, किंवा हे काम कसं करतं, याच्याविषयी मी संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला याच्यामध्ये मशीन कोणकोणत्या लागतात ते तुम्हाला सांगतो. तर हे जे तुम्ही मशीन बघतायत, हे एम्ब्री स्टोनवालं सेलर मशीन आहे. तर या सेलर मशीनमध्ये तुमचं जे काही हरभरा असणार आहे किंवा चना असणार आहे, तुम्ही या ठिकाणी तो तुम्हाला फोडून घ्यावा लागतो. तर त्याच्या आधीची प्रोसिजर असते, तुम्हाला जो हरभरा किंवा चना असणार आहे तो तुम्हाला रात्रभर पाण्यात भिजू घालून दुसऱ्या दिवशी तो सुकवावा लागतो. आणि सुकवलेला जो हरभरा आहे तो तुम्हाला या सेलर मशीनमध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी हॉपर दिलेलं आहे, या हॉपरमध्ये टाकल्यानंतर तुमचा जे काही रॉ मटेरियल असणार आहे ते या स्टोनमध्ये जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते फोडून मिळणार आहे. तर हा फुटलेला जो आपलं रॉ मटेरियल असणार आहे, तर ते आपल्याला काय करायचं, उचलून या दाल मिल मशीनमध्ये टाकायचं. आता तुम्ही जर हे मॉडेल जर बघितलं तर हे मल्टीपर्पज असं मॉडेल आहे. याच्यामध्ये हरभरा असू द्या, त्याच्यानंतर उडद असू द्या, मूग असू द्या, किंवा याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमची तर डाळ याच्यामध्ये तयार होणारच आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त या मशीनमध्ये तुम्ही गहू किंवा ज्वारी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये साफ करू शकता. आणि विशेष म्हणजे ग्रेडिंग करून या ठिकाणी आपल्याला जे आपलं प्रोडक्ट आहे ते मिळणार आहे. तर जे सेलर नंतर जे आपलं जे मटेरियल आहे ते आपल्याला या हॉपरमध्ये टाकायचं आहे. आणि इथं टाकल्यानंतर या ठिकाणाहून तुमचं मटेरियल जे आहे ते इथं जे फुटणार आहे, म्हणजे इथं तुमचा जो टर्पल वगैरे आहे ते साईडला होणार आहे. आणि साईडला झाल्यानंतर या ठिकाणी हा ब्लोअर सिस्टम दिलेला आहे. या ब्लोअर सिस्टमनं तुमचं जे डाळीमधलं जे आपण पाचोळा म्हणतो, कचरा म्हणतो, की तो तुमचा त्या ठिकाणी ब्लोअरच्या सहाय्यानं खाली जाणार आहे. आणि चुरी तुकडी झालेली एकदम फाईन पावडर तुमचं मागच्या साईडला जो पाईप दिलेला आहे तिथून तुमच्या साईडला निघणार आहे. आणि जी ओरिजिनल आपली जी डाळ तयार झालेली ती या जाळीमध्ये येणार आहे. या ठिकाणी तुमची ग्रेडिंग होणार आहे. आणि ग्रेडिंग झाल्यानंतर एक खाली जो स्क्रू दिलेला आहे त्या ठिकाणी तुमचं आउटलेट असणार आहे. फिनिश बोर्ड तुमचं तिथं निघणार आहे. त्याच्यानंतर हे दुसरं आउटलेट आहे आणि हे तिसरं आउटलेट. अशा पद्धतीमध्ये तुमचं ही दाल मिल आहे की याच्यामध्ये तुम्हाला आपली डाळ तर तयार होणार आहे, पण डाळीबरोबर तुमचं गहू किंवा ज्वारी हे पण तुम्ही त्या ठिकाणी क्लीन करू शकतात. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ही दाल पॉलिशर मशीन आहे. याच्यामध्ये जर आपल्याला डाळ जी असेल ती पॉलिश करून जर द्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही या पॉलिशरचा चांगल्या पद्धतीमध्ये वापर करू शकता, जेणेकरून मार्केटला तुम्ही चांगल्या पद्धतीत स्वतःची ब्रँडिंग करून तुम्ही प्रोडक्ट मार्केटला विकू शकता. तर अशा प्रकारच्या दाल मिलसाठी याच्यामध्ये हा मॅन्युअल सेटअप आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑटोमॅटिक सेटअप असतो, सेमी ऑटोमॅटिक सेटअप असतो. साधारण 3 HP दाल मिलपासून तुम्ही हा स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी तुम्ही चालू करू शकता. तर या संपूर्ण सेटअपसाठी किंवा दाल मिलच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता किंवा आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. आमची वेबसाईट आहे www.pasaidaningineering.in. यालाही तुम्ही भेट देऊन इन्क्वायरी करू शकता, किंवा त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर आपल्या ऑफिसला तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. आपले एम्प्लॉई तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देतील की दाल मिल प्लांट कसा चालवायचा, रॉ मटेरियलला खर्च किती लागू शकतो, तुम्ही स्वतःची पॅकिंग करून ब्रँडिंग करून विकू शकता, त्यासाठी तुम्हाला काय कॉस्ट लागू शकते. आणखीन तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे भरपूर अशा काही मशिनरी आहेत, त्याच्याबद्दलही तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर मेंटेनन्सचा खर्च किती लागू शकतो, वर्षभरात आपली कमाई किती होऊ शकते. एक साधारण या पद्धतीमध्ये आपण
तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देऊ शकतो। याच्यानंतर तुम्हाला याच्यावर सबसिडी सुद्धा आहे, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहे जसं की PMFEME, CMEGP, PMEGP याच्या अंतर्गतही तुम्ही लोन फाईल करू शकतात। बँकेनं तुम्हाला कर्ज दिलं तर निश्चित याच्या अंतर्गत तुम्हाला 35% सबसिडी पण मिळणार आहे। तर अधिक माहितीसाठी आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा। धन्यवाद।